नमस्कार मित्रांनो, आज आपण 5वा पाठ बघूया. मंदभू हालचाली. हा पाठ आपल्याला अतिशय महत्त्वाचा आहे, कारण यावर आयुगाने आपल्याला प्रश्न विचारले आहे. चला तर मग सुरुवात करूया. मागील पाठात आपण पृथ्वीच्या अंतरंगाविषयी माहिती मिळवली. पृथ्वीच्या पृष्ठभागावर सतत बदल होत असतात. हे बदल पृथ्वीच्या अंतर्गत हालचाली व बाह्य प्रक्रियांमुळे घडून येतात. हे लक्षात राहू द्या. पृथ्वीच्या पृष्ठभागावर सतत बदल होत असतात. हे बदल पृथ्वीच्या अंतर्गत हालचाली व बाह्य प्रक्रियांमुळे घडून येतात. या पाठात आपण अंतर्गत हालचालींपैकी मंद हालचाली व त्याचा परिणाम जाणून घेणार आहोत. भूपृष्ठावर परिणाम करणारे अंतर्गत हालचाली मुख्यतः प्रावरणाच्या वरच्या थरात होतात. बघा, हे मुख्यतः शब्द लक्षात घ्या आणि हा अतिशय महत्त्वाचा पॅरेग्राफ आहे, लक्ष देऊन बघा. भूपृष्ठावर परिणाम करणारे अंतर्गत हालचाली मुख्यतः प्रावरणाच्या वरच्या थरात होतात. प्रावरणात किरणोत्सारी पदार्थातून प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होत असते. या ऊर्जा लहरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. ऊर्जेच्या अशा प्रवाहामुळे पृथ्वीच्या अंतरंगात हालचाली निर्माण होतात. बघा, इथे दिलं आहे, पृथ्वीच्या अंतरंगात हालचाली का निर्माण होतात? ऊर्जेच्या प्रवाहामुळे. हे लक्षात राहू द्या. समोर बघूया. मंदभू हालचाली बघूया. पृथ्वीच्या अंतर्गत भागात ऊर्जेचे उत्सर्जन सातत्याने व मंद गतीने होते. तेव्हा ज्या हालचाली होतात त्यांना मंद हालचाली म्हणतात. हे लक्षात घ्या, मंद हालचाली म्हणजे काय? मंद हालचालीमुळे होणारे परिणाम हे मोठ्या प्रदेशावर होऊ शकतात. हे लक्षात घ्या. मंद हालचालीमुळे होणारे परिणाम हे मोठ्या प्रदेशावर होऊ शकतात. या हालचाली स्थितीत समांतर व ऊर्ध्व दिशेत होतात. या हालचालीचा परिणाम कठीण व मृदू खडकावर कसा होतो हे आकृती 5.1 वरून समजावून घ्या. अशा हालचालीमुळे भूखंडाची व पर्वताची निर्मिती होते. हे फार महत्त्वाचं आहे, लक्षात राहू द्या. मंद भू हालचालीमुळे भूखंडाची व पर्वताची निर्मिती होते. मंद हालचालीमुळे वलीकरण व विभंगाची प्रक्रिया घडते. हे पण फार महत्त्वाचं आहे, यावर प्रश्न विचारले आहे, लक्षात राहू द्या. या ठिकाणी बघा, स्थितीत समांतर हालचाली दिल्या आहे. या ठिकाणी परिणाम, दाब व ताण दिला आहे. हालचालीची दिशा दाखवली आहे बघा. एकमेकाकडे येणारी लहरी व एकमेकाविरुद्ध जाणाऱ्या लहरी. कठीण खडकांवर होणारा परिणाम दिला आहे बघा. या ठिकाणी बघा, हा काळा पट्टा, ही काळी प्लेट पांढऱ्या प्लेटवर आली आहे बघा. आणि ताण पडला तर हे एकमेकापासून वेगळ्या झाल्या बघा. इथं गॅप पडला आहे. जर मृदू खडकावर दाब पडला तर काय परिणाम होणार? ते इथे बघा, वळ्या पडणार, म्हणजेच काय, वाकणार थोडंसं असं. आणि ताण पडला तर काय होणार? विभंग. तुम्ही एवढं लक्षात राहू द्या की एकमेकाकडे येणाऱ्या लहरी असेल आणि कठीण खडकावर दाब पडला तर काय होणार? खडक एकावर एक येतील. आणि मृदू खडक असेल तर काय होईल? तर त्याला असं वाक येईल, वळ्या पडल्यासारखं. आणि जर कठीण खडकावर ताण पडला असेल तर एकमेकापासून विरुद्ध जाणाऱ्या लहरींमुळे तर विभंग निर्माण होईल. इथे पण विभंग. समोर बघूया. भू हालचालीचे परिणाम बघूया. भू हालचालीमुळे भूपृष्ठ भूकंप, ज्वालामुखीचे उद्रेक, पर्वताची व खंडाची निर्मिती या स्वरूपात परिणाम दिसून येतात. पर्वत निर्माण करणाऱ्या हालचाली बघूया. अंतर्गत हालचालीमुळे 2 प्रकारचे पर्वत निर्माण होतात, वली पर्वत व गट पर्वत. वली पर्वत बघूया. पृथ्वीच्या अंतर्भागातून ऊर्जेचे वहन होते. या ऊर्जेमुळे मृदू खडकाच्या थरावर स्थितीत समांतर दिशेत दाब पडून वड्या निर्माण होतात. वड्या पडण्याच्या प्रक्रियेला वलीकरण असे म्हणतात. हे लक्षात घ्या. वलीकरण म्हणजे काय? आकृती 5.1 मध्ये दाखवल्याप्रमाणे वड्या लाटेसारखे दिसतात. दाब तीव्र असल्यास वड्या मोठ्या प्रमाणावर पडतात. परिणामतः खडकाच्या थराची उंची वाढते व वली पर्वताची निर्मिती होते. आकृती 5.2 पहा. उदाहरणार्थ अरवली, हिमालय, आल्प्स, रॉकी, अँडीज इत्यादी ह्या पर्वताची नावे लिहून ठेवा तुम्ही. ही आकृती बघा 5.2. वलीकरण. इथे बघा, थर थर दिसत आहे. ही आकृती बघा, यामध्ये विभंग रेषा दाखवली आहे. इथे बघा, यामध्ये विभंग पडला आहे. गट पर्वत बघूया. ठोकळ्याचे पर्वत. जेव्हा अंतर्गत हालचालीमुळे एकमेकापासून दूर जाणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होतात तेव्हा खडकावर ताण निर्माण होतो. हे लक्षात राहू द्या. खडकांवर ताण निर्माण कधी होते? तर जेव्हा अंतर्गत हालचालीमुळे एकमेकापासून दूर जाणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होतात तेव्हा खडकांवर ताण निर्माण होतो. खडकांना भेगा पडतात. या ठिकाणी ही आकृती बघा 5.4 गट पर्वत. इथे बघा,
ह्या ऊर्जा लहरी आहे, सतत फिरत असतात आणि एखादी ऊर्जा लहरी वरती गेली तर ते जमिनीचा भाग वरती गेला आहे बघा, आणि याला गट पर्वत म्हटलं आहे. इथे विभंग पडलाय, भंग पडलाय, इथे बघा दिला आहे. आणि ही आकृती बघा 5.5 खचदरीची, इथे सुद्धा ऊर्जा लहरी दिल्या आहे. आणि हा भाग बघा, हा खाली गेला आहे, ते या ठिकाणी खचदरी निर्माण झाली आहे. समोर बघूया आपण, खडकांना भेगा पडतात व खडकांची हालचाल होते, या भेगांनाच विभंग असे म्हणतात. आकृती 5.3 पहा, कठीण खडकांमध्ये ऊर्जा लहरी एकमेकाकडे आल्याने दाब पडून असे विभंग होतात. दोन समांतर विभागांमधील भूकवचाचा भाग जेव्हा वर उचलला जातो तेव्हा त्या ठोकळ्याप्रमाणे दिसणाऱ्या भूभागाला गट पर्वत असे म्हणतात. हे लक्षात राहू द्या. या ठिकाणी बघा, दोन समांतर भूभागांमधील भूकवचाचा भाग जेव्हा वर उचलला जातो, हे बघा, हा आकृतीमध्ये दोन समान भाग आणि हा एक भूभाग वर उचलला जातो, तेव्हा त्या ठोकळ्याप्रमाणे दिसणाऱ्या भूभागाला गट पर्वत म्हणते. बघा, याला गट पर्वत म्हणत आहे. समोर बघूया आपण, आकृती 5.4 पहा, गट पर्वताचा माथा सपाट असतो, त्यावर शिखरे नसतात व त्यांची उतार तीव्र असतात. उदाहरणार्थ भारतातील मेघालय पठार व युरोपातील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत. आपण हे गट पर्वताची आकृती आता बघितली होती. तुम्ही लक्षात राहू द्या, गट पर्वताचा माथा सपाट असतो, त्यावर शिखरे नसतात व त्यांची उतार तीव्र असतात, हे असं विचारल्या जातात. खचदरी बघूया. या ठिकाणी हे लक्षात राहू द्या, ब्लॅक फॉरेस्ट कुठे आहे तर युरोपमध्ये, असं आपल्याला जोड्या लावामध्ये विचारल्या जाते. खचदरी बघूया. एकमेकापासून विरुद्ध दिशेने दूर जाणाऱ्या हालचालीमुळे भूपृष्ठावर ताण निर्माण होतो, त्यामुळे दोन नजदीकच्या विभंगामधील भूकवचाचा भाग खचतो. अशा खचलेल्या भागाला खचदरी असे म्हणतात. आकृती 5.5 पहा, ही आकृती आपण बघितली होती. खचदरीचे दोन्ही तीव्र उतार असतात. उदाहरणार्थ आफ्रिका खंडातील ग्रेट रीफ व्हॅली, हे लक्षात राहू द्या. ग्रेट रीफ व्हॅली कुठे आहे तर आफ्रिका खंडामध्ये. खंड निर्माण करणाऱ्या हालचाली बघूया. पृथ्वीच्या केंद्राकडे किंवा त्यापासून भूकवचाकडे मंद गतीने हालचाली होत असतात. या हालचालीमुळे भूकवचाचा विस्तीर्ण भाग वर उचलला जातो किंवा खचतो. भूकवचाचा भाग समुद्र सपाटीपेक्षा वर उचलला गेल्यामुळे खंडाची निर्मिती होते, हे लक्षात घ्या. भूकवचाचा भाग समुद्र सपाटीपेक्षा वर उचलला गेल्यामुळे खंडाची निर्मिती होते, म्हणून या हालचालींना खंड निर्माण करणाऱ्या हालचाली म्हणतात. अशा हालचालीमुळे विस्तीर्ण पठाराची ही निर्मिती होते. या ठिकाणी आपला पाठ संपतो. आपण यावरचे काही रिकामी जागा आणि प्रश्न बघूया. रिकामी जागा बघूया. हिमालय हा रिकामी जागा पर्वत आहे. कोणता पर्वत आहे? वली पर्वत आहे. हिमालय हा वली पर्वत आहे. दुसरी रिकामी जागा, अंतर्गत हालचालीमुळे खडकांमध्ये पडणाऱ्या भेगांना रिकामी जागा असे म्हणतात. काय म्हणतात? विभंग. अंतर्गत हालचालीमुळे खडकांमध्ये पडणाऱ्या भेगांना विभंग असे म्हणतात. भूकवचाचा विस्तीर्ण भाग वर उचलला गेल्यामुळे रिकामी जागा निर्माण होते. काय निर्माण होते? खंडाची निर्मिती होते. भूकवचाचा विस्तीर्ण भाग वर उचलला गेल्यामुळे खंडाची निर्मिती होते, हे लक्षात राहू द्या. थोडक्यात उत्तरे बघूया. वलीकरण म्हणजे काय? मंद हालचाली म्हणजे काय? विभंग कशाला म्हणतात? मंद हालचाली म्हणजे काय हे लक्षात घ्या. गट पर्वत आणि खचदरी हे सुद्धा लक्षात राहू द्या. या ठिकाणी काही माहिती दिली आहे ते बघूया. भूपृष्ठावर बदल घडवणाऱ्या प्रक्रिया बघूया. अंतर्गत भूकंप, ज्वालामुखी, पर्वत व खंड निर्माण करणाऱ्या. बाह्य अपक्षयकायिक, रासायनिक, अपक्षरण, नदी, वारा, हिमनदी, निक्षेपण, सागर, भूजल, हे आपल्याला विचारले जातात. अंतर्गत हालचालीमुळे कोणत्या घटना घडतात. पण हे पाठ करत बसू नका, एवढं पाठ होणार नाही. म्हणून आपल्याला यावर काहीच प्रश्न विचारले जातात आणि ते PYQ मधून आपल्याला समजून येईल, म्हणून एवढं पाठ करू नका. ही माहिती बघूया. या प्रक्रिया पृथ्वीच्या अंतरंगातील हालचालीमुळे होतात. अंतर्गत हालचालीचे वर्गीकरण पुढील प्रमाणे केले जाते. गतीवर आधारित, दिशेवर आधारित आणि भूरूपांवर आधारित. गतीवर आधारित बघूया. मंद व शीघ्र हालचाली. दिशेवर आधारित ऊर्ध्व व स्थितीत समांतर हालचाली. भूरूपांवर आधारित पर्वत व खंड निर्माण करणाऱ्या हालचाली. हे आपल्या कामाचं नाही, म्हणून हे पाठ करत बसू नका. या ठिकाणी हा पाठ संपतो. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत राहील. थँक्यू.